पाटलांचाच आदेश आम्ही शेवटचा आदेश। हा, तुम्ही मला जो प्रश्न विचारला की तुम्ही मंगेश साबळेचे समर्थक आहात, हा तर मंगेश साबळे या आंदोलनात सामील झालेले आहेत। मंगेश साबळे आता थोड्याच वेळात आपल्या आझाद मैदानामध्ये येणार आहेत आणि सरपंच मंगेश साबळे हे सदावर्ती तर पहिल्यांदा नुसत्या गाड्या फोडल्या होत्या, आता तर 100% माझ्या हिशोबाने तर सदावर्तेचा तो वेल्डिंगचा तो चष्मा आहे तो फोडणार आहे। कारण की सदावर्ते आणि फडणवीस या दोघांना जास्त माज आलेला आहे आणि येवल्यातील त्या येडपटाला आता त्याची शांतता झालेली आहे। त्या करताना आपल्याला फक्त सरपंच मंगेश साबळे तो माणूस एकमेव सरपंच असा आहे की तो फक्त सदावर्तेची जिरू शकतो। त्या करताना सदावर्तेला आता सरकारने पोलीस प्रोटेक्शन सदावर्तेंनी सांगितलेलं आहे की जरांगेंना मुंबईमध्ये येऊ देऊ नका। त्यांनी अनेकदा खूपदा सारे याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर कायद्याने आणि त्यांना एका दिवसाची परमिशन मिळालेली आहे, जर एका दिवसानंतर सुद्धा जर हा मुद्दा संपला नाही तर मग नेमकी आता कार्यकर्त्यांची पुढची भूमिका काय असेल? कार्यकर्त्यांची भूमिका म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं जे पहिलंच की आम्ही एका दिवसाची परवानगी आम्हाला मान्य नाही आहे, पहिली गोष्ट मेन म्हणजे। आणि आमचंही मान्य असं आहे की त्यांनी शिष्टमंडळाने सांगितलं की बा 5-5 हजार तुम्ही लोक बसा इथे, तर जरांगे पाटलांना आम्हाला सांगितलं 5,000 इथे बसा, आम्ही 5,000 इथे बसू, 5,000 बाहेर बसू। पण 5,000च्या जागी सरकार का आम्हाला की एक जण का मोजून पाठवणार आहे का? 5,000च्या जागी आमचा 6 कोटीचा समाज आहे, 6 कोटीचा समाज आम्ही 5 कोटी 5,000 म्हणून बसणार आहे। त्या करताना यावेळेस आमची लढाई जिंकायची असेल नाही तर मारायची असेल। नक्कीच सौरभ, आपण जर बघतो तर इकडे हे फलक लावलेले आहेत, तिसरी लाट ही कोरोनाची नसेल, तिसरी लाट ही मराठ्यांची असेल, अशा पद्धतीचे जे काही फलक आहेत ते या ठिकाणी आता लावण्यात आलेले आहेत। राज्यकर्ते झाले बहिरे, आमची मागणी सगळे सोयरे यांसारख्या पाट्या ज्या आहेत, जी फलकं आहेत ती आता या ठिकाणी घेऊन सर्व आंदोलक आता निघालेले आहेत। आपण या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। तिसरी लाट कोरोनाची नसेल ती मराठ्यांची असेल, नेमका इशारा काय द्यायचा आहे सरकारला? आता इशारा आहे, शेवटचा आहे, अंतिम लढाई आहे। 3 वर्ष झाला लढा चालू आहे, 3 वर्ष झाला जरांगे पाटील टाइम देत आहेत। आता टाइम नाही, आता हे शेवटची, जोपर्यंत आमचा अध्यादेश काढणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। पण जर सरकारनं जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर तोडगा निघाला नाही तर मग जर जरांगे पाटलांनी जर इथेच राहण्याचा जर पवित्रा घेतला तर आता सध्याचे दिवस जे आहेत, सध्याचे जे दिवस आहेत ते सणासुदीचे आहेत। मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होतोय, गर्दी आणि कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याचा सगळ्याचा कसा आता या सगळ्याचा आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जरांगे पाटलांनी गेल्या 6 महिन्यापासून की आम्ही 29 तारखेला मुंबईमध्ये गाठतोय असं पहिल्यांदा सांगितलं होतं। त्यापासून सरकार शांत झोपेमध्ये आहे, सरकारने एकही पाऊल पुढे टाकलेलं नाही, कोणाशी चर्चा केली नाही। त्याच्यामुळं या गोष्टीला सगळ्या